श्रीराम. आपण पाहतोय मला कळलेला दासबोध या मालिकेमधला दशक चौथा, नवविधा भक्ती. समास दुसरा यातला आज आपण पाहणार आहोत कीर्तन भक्ती. भगवंताची भक्ती करण्याचे 9 मार्ग आहेत हे आपण मागच्या समासात पाहिलं. त्यातला पहिला मार्ग म्हणजे श्रवण भक्ती, हेही आपण पाहिलं. या म्हणजे दुसऱ्या समासात समर्थक कीर्तन भक्तीचं वर्णन करतात. मी भगवंताचा आहे असा भाव मनात जागृत होऊन भगवंताबद्दल प्रेम वाढणे म्हणजे भक्ती. आपण एखादी गोष्ट ऐकली, ती आपल्याला समजली की कुणाला तरी सांगावी वाटते ना, म्हणून तर श्रवणानंतर कीर्तन भक्ती आली. हृदयस्थ भगवंताला पाहणे, ओळखणे आणि त्याच्यावर प्रेम करणे हा अध्यात्माचा गाभा आहे. कीर्तनात सांगणारा आणि ऐकणारा दोघेही आनंद घेतात. सन्मार्गाचा प्रसार करणे हे कीर्तनाचं मुख्य ध्येय असावं. कीर्तनात टाळ, मृदंग, गायन, वादन तसंच पदे, दोहे, श्लोक यांच्या मदतीने जो विषय सांगायचा आहे तो विशद करावा म्हणजेच मांडावा. यामध्ये मुख्यतः समाजात कोणत्याही क्षेत्रात असो, जे थोर व्यक्ती झाल्या त्यांचे वर्णन असेल, संतांचं वर्णन असतं, देशभक्त असो की देवभक्त असो, थोर व्यक्तींचं वर्णन, थोर व्यक्तींचं चरित्र समाजापुढे ठेवण्याचा उद्देश असतो. यासाठी उत्तम वक्तव्य, अनेक ग्रंथांचं वाचन, ग्रंथांचं तात्पर्य हे सगळं मुखोद्गत म्हणजे तोंडपाठ असायला हवं. वाणी स्पष्ट असायला हवी, जी समोरच्याला ऐकून कळेल. कीर्तनाने परमात्मा संतुष्ट होतो, एकाग्रता साधते. ब्रह्मदेवाचा मुलगा नारद अखंड कीर्तन करतो म्हणून त्याला नारायण म्हणतात, किंवा कीर्तनाचाही प्रकार एक नारदीय कीर्तन म्हणून तो त्यावरूनच शब्द आलेला आहे. तर अशी ही कीर्तन भक्ती. करा पाठ तात्पर्य ग्रंथा पढोनी, पदे श्लोक दोहे सवे वापरोनी. करा पाठ तात्पर्य ग्रंथा पढोनी, पदे श्लोक दोहे सवे वापरोनी. करा घोष त्याचा कथा रंगवोनी, हरी कीर्तने विश्व टाका भरोनी. करा घोष त्याचा कथा रंगवोनी, हरी कीर्तने विश्व टाका भरोनी. श्रीराम.